जय हिंद, जय महाराष्ट्र। लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। आजची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। खूप दिवसांपासून महिला या ठिकाणी एकच प्रश्न विचारत आहे की सर पुढील हप्ता कधी मिळणार, सर एप्रिलचे पैसे कधी मिळणार, सर एप्रिलचे पैसे मिळणार की नाही मिळणार, सर मला पैसे येणार की नाही येणार, सर एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे, सर एप्रिलच्या हप्त्याची तारीख काय, असे अनेक प्रश्न या ठिकाणी महिला विचारत होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे। प्लसमध्ये लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। एप्रिलच्या हप्त्याबाबत त्याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे की नेमकी तुम्हाला या ठिकाणी किती रुपये मिळणार आहे। 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत की या ठिकाणी तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत की तुम्हाला या ठिकाणी 3000 रुपये मिळणार आहे, त्याची तुम्हाला माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। कारण हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। भरपूर महिला म्हणतात की या ठिकाणी सर 2100 रुपये मिळणार आहे, काही महिला म्हणतात 3000 मिळणार आहे, काही महिला म्हणतात 1500 रुपये मिळणार आहे। नेमके तुम्हाला किती रुपये मिळतील त्याची तुम्हाला माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की आता तुम्हाला एप्रिल महिन्याचे जे पैसे आहेत ते किती या ठिकाणी मिळणार आहे। आता सर्वप्रथम सर्वात अगोदर सर्व महिलांनी एक काम करायचं आहे की ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून द्यायचे आहे। त्यानंतर दुसरं काम असं करायचं की सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, तुम्हाला कोणतेही चार्जेस नसतात। फ्रीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब करायचे, फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अपडेट मिळत राहतील। कारण ज्या तुम्हाला दररोज मी नवनवीन अपडेट प्रोव्हाइड करत असतो लाडकी बहीण योजनेबाबत, त्या अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळतील जर तुम्ही फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं तर। म्हणून सर्व महिलांनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, ठीक आहे। दुसरी गोष्ट, तुमच्या ज्या बहिणी असतील किंवा तुमचे शेजारी पाजारी ज्या महिला असतील, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओला शेअर आवर्जून करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळू शकेल। तर बघा, अपडेट अशी की मार्च संपत आलेला आहे। लाडक्या बहिणींना एप्रिलचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। लाभार्थी महिलांना ठिकाणी उत्सुकता आहे की आमच्या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहेत की 2100 रुपये मिळणार आहे। प्लसमध्ये मार्च या ठिकाणी संपत आलेला आहे, एप्रिलचे पैसे ठिकाणी कधी मिळतील असा प्रश्न या ठिकाणी महिलांना पडलेला आहे। त्याचं उत्तर बघायचं आहे। तर बघा, महाराष्ट्र ठिकाणी सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात मोठ्या या ठिकाणी अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे। जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवरती येतो। बघा, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चर्चा सुरू आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात असते। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यांचे वितरण काही दिवसांपूर्वी या ठिकाणी करण्यात आलं। म्हणजेच काय, तर भरपूर महिलांना फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्ते ठिकाणी एकाच वेळेस मिळाले। काही महिलांना डायरेक्ट 3000 रुपये ठिकाणी वितरित केले गेले, तर काहींना 2 टप्प्यामध्ये 1500 प्लस 1500 2-4 दिवसाच्या ठिकाणी फरकामध्ये या ठिकाणी पैसे देण्यात आलेले आहे। आता तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचे की तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले की नाही। जर तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 मिळाले असतील तर लिहून पाठवा की हो सर मला मार्च महिन्याच्या ठिकाणी 1500 मिळाले। जर तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 मिळाले असेल तर लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे 1500 मिळाले नाही आहे। जेणेकरून एप्रिलच्या हप्त्यामध्ये तुमचे ते 1500 रुपये ॲड करण्यासाठी मी सांगणार आहे। म्हणजे जेणेकरून तुम्हाला एप्रिलच्या पैशामिता मार्चसुद्धा पैसे मिळतील जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर। आणि जर पैसे मिळाले असतील तर लिहून पाठवा की हो सर मला मार्च महिन्याच्या ठिकाणी 1500 रुपये मिळाले आहे, जेणेकरून तुम्हाला एप्रिलच्या ठिकाणी 1500 रुपये मी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, ठीक आहे। तर सर्व महिलांनी अगोदर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला मार्चचे पैसे मिळाले की नाही। पुढे बघा, त्यामुळे आता महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे। तर बघा, एप्रिलचा हप्ता रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। म्हणजेच तारीख काय ते लक्षात घ्या, तारीखही तुम्हाला सांगतोय। तर बघा, योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो 8 मार्च 2025 रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। त्यामुळे आता रामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची शक्यता आहे। यंदा रामनवमी 6 एप्रिल रोजी, लक्षात घ्या कधी आहे तर 6 एप्रिल रोजी रामनवमी आहे, तर 6 एप्रिल 2025 रोजी। त्यामुळे 6 ते 10 एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होऊ शकतात। आता बघा, तुमचं जे कन्फ्युजन होतं की तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे की 3000 रुपये मिळणार आहे की तुम्हाला किती 1500 रुपये मिळणार आहे, त्याचं या ठिकाणी विश्लेषण सांगितलेलं आहे, त्याचे तुम्हाला आन्सर दिलेलं आहे, त्याचं तुम्हाला उत्तर दिलेलं आहे। तर तुम्हाला किती रुपये मिळणार आहे, 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। त्याचं कारण असं आहे की राज्याची जी आर्थिक स्थिती या ठिकाणी खूप कमी आहे आणि आर्थिक स्थिती या ठिकाणी चांगली नसल्यामुळे तुम्हाला ठिकाणी 2100 रुपये या ठिकाणी वितरित केले जात नाही आहे। ज्यावेळेस आर्थिक स्थिती ही चांगली होईल त्यावेळेस तुम्हाला 2100 रुपये मिळतील असं स्वतः अजितदादा यांनी सांगितलेलं आहे। आता तुम्हाला ठिकाणी किती रुपये मिळणार आहेत तर 1500 रुपयेच तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच एप्रिल महिन्याचेही तुम्हाला ठिकाणी 1500 रुपये वाटप केले जातील। पुढे बघा, असा ठिकाणी अंदाज वर्तवला जात आहे। आता या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। आता कोणकोणत्या महिला आहेत की ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
योजनेअंतर्गत अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आले. 9 लाख महिलांना सरकारने अपात्र ठरवले असून त्यातील 5 लाख महिला जानेवारीत आणि 4 लाख महिला फेब्रुवारीत अपात्र ठरलेल्या आहेत. मात्र मार्च महिन्यात किती महिलांना अपात्र करण्यात आलं याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे. म्हणजेच काय, तर अशा भरपूर महिला आहे की ज्या महिलांना आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही आहे, कारण त्यांना मार्च महिन्यामध्ये अपात्र केलं असेल. त्याचं कारण असं आहे की भरपूर महिलांची माहिती चुकीची आहे. भरपूर महिला ह्या योजनेसाठी पात्र नाही आहेत, त्यांनाही पैसे मिळते, त्या महिलांना अपात्र केले जाणार आहे. आता जर तुमचा नंबर जर ह्या अपात्राची यादीमध्ये लागला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला मी सांगतोय की तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले की नाही सांगा. जर तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले असतील तर एप्रिलचे सुद्धा तुम्हाला देखील पैसे देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जर तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर एप्रिलचे सुद्धा मिळणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणून सांगतोय की लवकरात लवकर सांगा की तुम्हाला मार्चचे पैसे मिळाले की नाही. पुढे बघा, विशेष म्हणजे एकूण 50 लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किती, लक्षात घ्या, 50 लाख महिला अपात्र ठरवल्या जातील. त्यामुळे ज्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे त्यांना ह्या पुढील हप्ते मिळणार नाही आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, तर तुम्ही काळजी करू नका, ज्या महिला अपात्र असतील त्यांना पैसे मिळणार नाही आहे. आता नव्या निकषांवर देखील विचार सुरू आहेत असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या योजनेमध्ये कोणत्याही महिलेची रक्कम परत घेतली जाणार नाही आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजेच तुम्हाला मार्चपर्यंत जवळजवळ 9 हप्ते मिळाले, तर 9 हप्ते म्हणजेच किती, 13,500 रुपये तुम्हाला देखील टोटल मिळाले आहे. तर 13,500 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत. तर भरपूर महिलांनी पैसे काढले असतील, जर नाही काढले असेल तुमच्या अकाउंटवर जरी जमा असतील तरी ते पैसे सरकार वापस घेणार नाही आहे. ते पैसे तुमचे जे तुम्हालाच मिळाले म्हणजे तुमचेच आहेत, ते तुम्हाला दिले गेले, आता ते पैसे तुमच्याकडून घेतले जाणार नाही. भरपूर महिला असे विचार करत असतील की आता अकाउंटवर जर पैसे ठेवले तर पैसे सरकार वापस काढून घेईल का किंवा पैसे जमा करून घेईल का. तसं काही होणार नाही. तुमचे पैसे कोणीही काढणार नाही किंवा सरकारही वापस जमा करणार नाही आहे. ठीक आहे, तर तुमचे पैसे हे तुमचेच आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही खर्च करू शकता, काही त्याचं तुम्ही करू शकता, पण पुढच्या हप्ते तुम्हाला देखील मिळणार नाही ज्या महिला अपात्र असतील त्यांना. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर ह्या योजनेत कोणत्याही महिलेची रक्कम परत घेतली जाणार नाही आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुढे बघा, तसेच योजना बंद होणार नाही आहे याची खात्री दिली आहे. मात्र लाभार्थ्यांच्या निवडीसाठी नवे निकष लवकरच लागू केले जातील असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता हे कोणकोणते बदल असतील आपल्याला हे पाहावं लागणार आहे. आता यामध्ये प्रामुख्याने अशा काही महिला आहेत की ज्या महिलांकडे 4 चाकी गाडी आहे, ज्या महिलांकडे घर व्यवस्थित आहे, त्यांच्याकडे शेती आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, अशा महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेत आहे. आणि ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेत आहे. तर त्या महिलांना अपात्र ठरवले जाऊ शकतं, म्हणजेच त्यांच्यावर डिकीनी कारवाई होणार आहे. म्हणजेच त्यांची आता डिकीनी छाननी चालू आहे. जर का छाननीअंती ते निष्पन्न झालं की त्या महिला या ठिकाणी योजनेमध्ये बसू शकत नाहीत, त्या महिलांना पुढचा हप्ता मिळणार नाही, लक्षात घ्या. आणि ज्या महिला ह्या योजनेसाठी पात्र आहे त्यांना पुढचा हप्तासुद्धा मिळणार आहे, त्यांना सर्व हप्ते व्यवस्थित मिळतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. मार्च महिन्याचे तुम्हाला पैसे मिळाले की नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा, किती मिळाले तेही लिहून पाठवा, जेणेकरून तुम्हाला पुढील हप्ता मी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओ लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.